14 वर्षाचा मुलगा मैदानावर उतरतो आणि समोरच्या अनुभवी गोलंदाजांना अक्षरशः रडवतो. एवढंच नाही तर काही तासातच क्रिकेटच्या इतिहासात कधीही न घडलेले विक्रम एकामागून एक मोडले जातात. तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे कसं शक्य आहे, पण आज भारतीय क्रिकेटमध्ये नेमकं हेच घडलंय. एकाच दिवशी आधी 37 चेंडूत शतक, नंतर 33 चेंडूत शतक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर अवघ्या 32 चेंडूत शतक. हे वाचायला किंवा ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय ना? पण आज विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय फलंदाजांनी धावांचा असा पाऊस पाडलाय की जगातील मोठमोठ्या दिग्गजांचे रेकॉर्ड्स आता धोक्यात आलेत. आज आपण या व्हिडिओमध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी काय घडलंय याची चर्चा करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीबद्दल. एवढे रेकॉर्ड्स करूनही त्याला टीम इंडियात का खेळता येणार नाही याबद्दल, ईशान किशनच्या वादळी पुनरागमनाबद्दल आणि बिहार संघाने रचलेल्या त्या जागतिक विक्रमाबद्दल ज्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून टाकली आहे. हा विषय आजच्या घडीला का महत्त्वाचा आहे? कारण भारतीय क्रिकेटची पुढची पिढी समोरच्या टीमसाठी किती घातक आहे याची प्रचिती आज पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आली आहे. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण क्रिकेटमधील सर्व महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींवर आम्ही रोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. चॅनल सबस्क्राईब केल्यास ते व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता बोलूयात आपल्या मुख्य विषयाकडे. सर्वात आधी बोलूया वैभव सूर्यवंशीबद्दल. बिहारकडून खेळणाऱ्या या अवघ्या 14 वर्षाच्या पोराने आज जे केलंय ते यापूर्वी पुरुष क्रिकेटमध्ये कोणालाही जमलं नव्हतं. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ 37 चेंडूमध्ये शतक झळकवलंय. वैभव हा लिस्ट ए क्रिकेटमधील शतक झळकवणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. पण त्याची ही खेळी फक्त शतकापुरती मर्यादित नव्हती. त्याने 84 चेंडूमध्ये 190 धावांची ऐतिहासिक खेळी केली, ज्यामध्ये 16 चौकार आणि 15 षटकार होते. विशेष म्हणजे ज्या मैदानावर महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटचे धडे गिरवले त्याच मैदानामध्ये वैभवने हे धावांचं वादळ आणलंय. त्याने एबी डिव्हिलियर्सचा सर्वात वेगवान 150 धावांचा जागतिक विक्रमही मोडीत काढलाय. आता तुम्ही म्हणाल 37 चेंडूत शतक करणे हा तर विक्रम झाला असेल, पण थांबा, खरा थरार तर इथून पुढे आहे. वैभवने सकाळी हा पराक्रम केला आणि दुपार व्हायच्या आत हे रेकॉर्ड्स पुन्हा तुटले. झारखंडकडून खेळणाऱ्या ईशान किशनने कर्नाटकसारख्या तगड्या संघाविरुद्ध अवघ्या 33 चेंडूमध्ये शतक ठोकलंय आणि वैभवला मागे टाकलं. ईशान किशनची टीम इंडिया T20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे आणि ही निवड किती योग्य आहे हे त्याने आपल्या बॅटने सिद्ध केलंय. त्याने 39 चेंडूमध्ये 125 धावा ठोकल्यात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईशान किशनचं हे 33 चेंडूतील शतक देखील भारतीय खेळाडूंचं सर्वात वेगवान शतक ठरलेलं नाहीये, कारण त्याच वेळी बिहारचा कर्णधार साकिबुल गानी याने केवळ 32 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेलं सर्वात जलद शतक आपल्या नावावर केलंय. एकाच दिवसात भारतीय क्रिकेटचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदललाय. आता आपण जरा बिहार संघाबद्दल बोलूया. बिहार क्रिकेटबद्दल सहसा फारशी चर्चा होत नाही, पण आज त्यांनी 50 षटकात 6 गडी गमावून तब्बल 574 धावांचा भला मोठा डोंगर उभा केलाय. हा लिस्ट ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च स्कोअर आहे. यापूर्वी हा विक्रम तमिळनाडूच्या नावावर होता. त्यांनी 506 धावा केल्या होत्या. बिहारच्या या डावात एकूण 38 षटकार आणि 49 चौकार मारले गेले. म्हणजे विचार करा, तब्बल 377 धावा फक्त बाउंड्रीजच्या मदतीने आल्यात. वैभव सूर्यवंशी, आयुष लोहारुका आणि साकिबुल गनी या तिघांनीही एकाच डावामध्ये शतक ठोकले. हे सर्व पाहून असं वाटतंय की भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा स्तर आता एका वेगळ्या उंचीवर गेलाय. आता हे सगळं कुठं घडतंय तर हे घडतंय विजय हजारे ट्रॉफीमध्ये. ही स्पर्धा नेमकी काय आहे हे सुद्धा आपण पाहूया. विजय हजारे ट्रॉफी ही भारताची मुख्य लिस्ट ए क्रिकेट स्पर्धा आहे, जी 50 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये खेळली जाते. या स्पर्धेची सुरुवात 2002 मध्ये झाली. भारताचे महान क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला त्यांचं नाव देण्यात आलंय. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांचे संघ सहभागी होतात. तमिळनाडू हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मानला जातो, ज्यांनी 5 वेळा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. कर्नाटक आणि मुंबई हे देखील या स्पर्धेतील अत्यंत बलाढ्य संघ आहे. याच स्पर्धेतून अनेक खेळाडू भारतीय क्रिकेट संघात आपली जागा निश्चित करतात. आता काही लोक असं म्हणतात की अरुणाचल प्रदेश किंवा सिक्कीम सारखे संघ कमकुवत आहेत म्हणून एवढ्या धावा होत आहेत. हा एक दृष्टिकोन असू शकतो, पण हे आपण विसरता कामा नये की मैदानात उतरल्यानंतर 30-35 चेंडूमध्ये शतक करणं ही कोणत्याही स्तरावरील क्रिकेटमध्ये सोपं नसतं.
यासाठी लागणारी शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद ही असामान्य असते. विशेषतः 14 वर्षाच्या मुलाने जेव्हा अशा प्रकारे फलंदाजी केली तेव्हा ते केवळ प्रतिस्पर्धी संघावर अवलंबून नसतं, तर त्या खेळाडूच्या प्रतिभेवर अवलंबून असतं. वैभव सूर्यवंशीने यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि अंडर-19 एशिया कपमध्ये सुद्धा आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे तो कमकुवत संघाविरुद्ध खेळतोय म्हणून त्याच्या शतकाला कमी लेखणं चुकीचं आहे. बिहार क्रिकेटचा दुसरा हिरा म्हणजे साकिबुल गनी. साकिबुलचा जन्म बिहारच्या मोतीहार जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. साकिबुलने बिहारमध्येच क्रिकेटचे धडे गिरवलेत. बिहार क्रिकेटला पुन्हा मान्यता मिळाल्यानंतर साकिबुल हा तिथल्या नव्या पिढीचा चेहरा बनलाय. त्याची खरी ओळख जगाला झाली ती 2022 मध्ये. साकिबुल गानी हा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये म्हणजेच रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक झळकवलंय. त्याने मिझोरम विरुद्ध 341 धावा करून जागतिक विक्रम नोंदवलाय. साकिबुल वीरेंद्र सेहवाग सारखा निडर आणि आक्रमकपणे फलंदाजी करतो आणि त्याने आजही आक्रमक आणि निडर फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. बिहारचा कर्णधार म्हणून खेळताना त्याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आहे. जेव्हा वैभव सूर्यवंशी बाद झाला तेव्हा साकिबुल मैदानात आला आणि त्याने केवळ 32 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. हे लिस्ट ए क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेलं सर्वात वेगवान शतक आहे. साकिबुलने ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनाही काही तासातच मागे टाकले. आज साकिबुल केवळ एक फलंदाज नाहीये, तर तो बिहार क्रिकेटच्या पुनर्जन्माचा नायक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बिहारने 574 धावांचा सर्वोच्च स्कोर उभा करून हे सिद्ध केलंय की बिहार आता क्रिकेटच्या नकाशावर एक मोठी ताकद बनतोय. आजच्या या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की भारतीय क्रिकेटचे भविष्य अत्यंत सुरक्षित हातांमध्ये. वैभव सूर्यवंशी सारखा तरुण खेळाडू असो किंवा ईशान किशन सारखा अनुभवी, प्रत्येक जण आपली जागा सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान करतोय. पण वैभव सूर्यवंशी एवढे प्रयत्न करूनही, एवढे रेकॉर्ड्स करूनही टीम इंडियामध्ये खेळू शकणार नाहीये. कारण ICCच्या नियमानुसार इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूचं वय 15 वर्ष असणं गरजेचं असतं आणि वैभवचं वय आहे 14 वर्ष 272 दिवस. त्यामुळे तो अजून तरी इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकणार नाहीये. पण बिहारच्या मुलांनी आज जे करून दाखवलंय त्यावरून हे सिद्ध होतंय की टॅलेंट फक्त मोठ्या शहरात नाही तर गल्ली बोळात दडलेलं आहे. फक्त त्यांना योग्य संधी मिळण्याची गरज असते. 574 धावांचा हा स्कोर आणि 32 चेंडूतलं हे शतक येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. आजच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशी आणि साकिबुल गनीला येणाऱ्या काळात भारतीय मुख्य संघात स्थान मिळेल का, की त्यांनी अजून काही वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलं पाहिजे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचे विचार ऐकायला आम्हाला नेहमीच आवडतं. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच सखोल आणि संशोधनावर आधारित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.